तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एकनाथ शिंदे हे मीडियासमोर काय म्हटले की कर्जमाफी होणार की नाही त्याची संपूर्ण माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे मित्रांनो। तर कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। जसं की भरपूरसे शेतकरी हे शेतीवर लोन घेत असतो, तर इतर व्यवसायाकरिता हे शेतकरी लोन घेत असतो, परंतु तो व्यवसाय चालला नसल्यामुळे ते लोन काही परत भरू शकत नाही। तर अशा प्रकारे त्यांचं कर्जमाफ होणार की नाही असा प्रश्न हे शेतकऱ्याला पडत असतो। परंतु इथे एकनाथ शिंदेंनी काय निर्णय घेतलाय हे तुम्हाला लाईव्ह न्यूज तर्फे पाहायला मिळणार आहे। परंतु चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, एकनाथ शिंदेंनी इथे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आनंददायक निर्णय घेतलेला आहे। तर तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे मित्रांनो। तर बघा, एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं। आज जवळपास मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 26 डिपार्टमेंटचा विभागांचा आढावा घेण्यात आला। जे 100 दिवसाचं जो आमचा कृती आराखडा हा जो काही मुख्यमंत्री महोदयांनी या कृती आढाव्याचा जो कार्यक्रम जी काही संकल्पना मांडली त्याचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांनी आणि आमच्या विभागीय मंत्र्यांनी देखील ही 100 दिवसाची संकल्पना गांभीर्याने घेतलेली दिसली। कारण जवळपास 60% कामं या 100 दिवसामध्ये कंप्लीट होऊन त्यापैकी 25% कामं जी आहेत ती प्रगतीपथावर आहेत, 60% कामं कंप्लीट झाली आणि जवळपास 85% कामं या दिलेल्या 100 दिवसाच्या अवधीमध्ये कंप्लीट होतील आणि 15% जी कामं आहेत ती देखील पुढच्या काही कालावधीमध्ये कंप्लीट होतील। 100 दिवसाचा हा प्रोग्राम, ही संकल्पना मांडल्यामुळे जी कामं 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभरात होऊ शकली असती ती कामं 100 दिवसामध्ये करण्याचा काम आणि प्रयत्न संबंधित विभागांनी केलेला आहे। त्यामुळे या कामांना गती मिळाली आणि जी संकल्पना मांडली ती देखील अतिशय म्हणजे फलदायी झाली, अशा प्रकारचं समाधान आम्हाला आहे। आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता देखील दिसली आणि जी कामं जवळपास 60%, 70%, 75% कामं ती अधिकाऱ्यांनी स्वतः जी होणारी कामं आहेत ही होणारी कामं त्याच्यामध्ये निवडली आणि त्यांना अंजाम दिलेला आहे। खऱ्या अर्थाने जे 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार मागचं आमचं जी गती आणि वेग या प्रकल्पांना दिला, विकासाला दिला, लोकाभिमुख कल्याणकारी योजनाला दिला, तीच गती या ठिकाणी पुढं सुरू ठेवायची आहे। मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही सगळे सांगतो की आता महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र दुप्पट चौपट वेगाने पुढे जाणार, याची प्रचिती आजच्या या आढावा बैठकीमधून आली। उद्याही काही आढावा बैठका आहेत विभागांच्या, त्यामुळे एक कार्यक्षमता या ठिकाणी जी पाहायला मिळाली आणि याचा थेट जे पब्लिक रिलेटेड, पब्लिक ओरिएंटेड कामं जी आहेत, कारण शेवटी आमचे सर्वसामान्य सरकार आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि आमची अपेक्षा आणि पब्लिकची, जनतेची अपेक्षा जी आहे ती भूमिका आमची जी आहे की जेव्हा आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलं तेव्हा आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून या सरकारचा फायदा, सरकारच्या योजनांचा फायदा, सरकारी योजना युद्ध पातळीवर सुरू झाल्या पाहिजे, कंप्लीट झाल्या पाहिजे, याच्यातून आपण पाहतो अनेक प्रकल्प जे आहेत जे पुढे 6 महिन्यात होणार होते, 4 महिन्यात होणार होते, त्याचं उद्घाटन देखील म्हणजे MS समृद्धी सारखे प्रकल्प आहेत, आणखी काही प्रकल्प आहेत, आणखी काही प्रकल्प जे आहेत ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय आणि एकंदरीत पब्लिक परसेप्शन जे आहे की बाबा जे गतिमान सरकार, वेगवान काम करणारं सरकार आणि पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार, हे जनतेची जी काही भावना होती गेल्या 2.5 वर्षामधली तीच भावना यापुढे आणखी वेगाने पुढे जाईल, यासाठी आज 100 दिवसाचा जो काही आम्ही कार्यक्रम आखलेला आहे तो अतिशय
फलदायी होतोय। मुख्यमंत्री महोदय त्याचा आढावा घेत आहेत, सर्व अधिकारी गांभीर्याने घेत आहेत। आम्ही आज त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचा देखील मी अभिनंदन केलेलं आहे आणि विभागाला देखील धन्यवाद दिलेले। शेवटी आमचं जे काही नाळ जी जुळलेली आहे ती सर्वसामान्य माणसाची, त्याला जिल्हास्तरीय लेवलला कलेक्टर, विभागीय अधिकारी त्यांना तिथं भेटले पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना कामाची जी काही त्यांची वाहपूह आहे, कामाला गती मिळाली पाहिजे, हे जी परसेप्शन होतं ते जवळपास पूर्ण होताना दिसतं। विकासाची गती झाली, मात्र हिंदुत्वासंदर्भात भूमिका काय असेल? वक्फ बोर्ड सादर केलेला आहे। ठाकरे गटाचे नेते बोलतायत वक्फ आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाहीये म्हणून। बघा, वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही। सोयीचं राजकारण करणारे लोक, याचा हिंदुत्वाशी संबंध नाही, याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो आणि जे बाळासाहेबांचं जे विचार आहेत, आनंदीगे साहेबांचे विचार जे आहेत, आम्ही जो निर्णय घेतो तो खुलेआम घेतो। आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही, हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही। पण आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे, सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे, शाळा झाल्या पाहिजे, कॉलेज झाली पाहिजे, हॉस्पिटल झाली पाहिजे। आज बघा, आज काय कंट्रोल आहे कोणाचा? आणि म्हणून हे जे काही वक्फ बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं, फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे। आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली, कोणी घेतली ती? काय म्हणतात? अरे हे बघा, पळपुटी भूमिका कशाला घ्यायची? घ्या ना खुलेआम भूमिका, घ्या ना, उभे राहा ना एका भूमिकेवर। तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं, जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं। त्यामुळे धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय, अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 जागा लढून 20 जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील, मुंबई महापालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत। भाई हिंदी में वक्फ बोर्ड की क्या, वक्फ बोर्ड को लेकर शिवसेना की क्या भूमिका है? वक्फ बोर्ड को लेकर शिवसेना की क्या भूमिका है? वक्फ बोर्ड को लेकर शिवसेना का भूमिका पहले से जो है स्पष्ट रही है, साफ रही है। हमारी भूमिका, हम बाला साहब के विचार, आनंदीगे साहब के विचार को आगे बढ़ा रहे। हम कभी भी सत्ता के लिए या स्वार्थ के लिए, हम कभी भी विचारों से, आइडियोलॉजी से कभी भी तड़जोड़ नहीं करेंगे, कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे। ये हमारी भूमिका पहले से रही है। इस वक्फ बोर्ड के बिल पर भी हमारी भूमिका वही है, स्पष्ट है। और आज हमें देखना है कि जो हिंदुत्ववादी कहते हैं वो हिंदुत्ववादी बाला साहब ठाकरे जी के विचार के साथ खड़े रहते हैं या राहुल गांधी जी जो बोलेंगे वैसे करते हैं। एक भूमिका लेनी चाहिए। वॉकआउट करना मतलब क्या? भागना, मैदान छोड़कर भागना, ये कौन सी रणनीति है? करो ना खुलेआम जो करना है वो। और इसलिए हमारी शिवसेना की भूमिका स्पष्ट है, जो लोगों के हित की है। और मैं ये कहूँगा कि वक्फ बोर्ड का बिल जो है वो मुस्लिम समाज के जो आम लोग हैं, जनता है, उनके वेलफेयर के लिए है, उनके प्रगति के लिए है। ये अगर कुछ मुट्ठी भर के लोगों के हाथों में ये इतनी बड़ी बड़ी प्रॉपर्टी, उसका मिसयूज होता है, इसको रोकने के लिए
ये अगर वक्फ बोर्ड का बिल आता है तो उसका मुस्लिम समाज ने भी स्वागत करना चाहिए। ये भूमिका हमारी है। हम किसी जाति हिंदुत्ववादी हम हैं, बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ाए, इसका मतलब हम किसी अन्य समाज का या धर्म का द्वेष नहीं करते। हमारे भी पार्टी में साबिर शेख थे मंत्री, अब्दुल सत्तार थे, कई लोग हैं, लेकिन जो जायज है वो जायज है। इस राज्य में जो जायज है वही करना चाहिए। इस राज्य में छत्रपति शिवाजी महाराज जी का आदर्श जो है उसी के मुताबिक हमारी सरकार चलती है। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी शिवाजी महाराज के आदर्श पर आगे सरकार को कारोबार कर रहे हैं। या औरंगजेबी उदात्तीकरण करने वाले लोगों को बिल्कुल सहारा नहीं होगा। वो तो हमारे महाराष्ट्र पे लगा हुआ एक बड़ा धब्बा है। थैंक यू सर।